चैत्र महिना लागला आणि त्याच दिवशी नवरात्र बसलं होतं आणि रामनवमीच्या अगोदरल्या दिवशी होती अष्टमी. तर त्या दिवशी मी कन्यापूजन करण्याचं ठरवलं होतं. तर कन्यापूजन केलं. मी फारशी अशी काही पूजा मांडली नव्हती. थोडंसं फक्त दिवा लावला होता आणि माझ्या घरी एक पितळची मूर्ती आहे देवीची, ती ठेवली होती. बाकी मी कळस किंवा देवीला ओटी वगैरे काहीच केलं नव्हतं. त्याच्यामागचं कारण म्हणजे मला भीती होती की स्वानंदी येईल आणि त्याला धक्का देईल किंवा ते खालीच होतं ना, म्हणून बाळाचा भरोसा नसते म्हणून मी जास्त काही केलं नव्हतं. पण अष्टमीच्या दिवशी मात्र मी सगळी काही नियमाने पूजा करून घेतली होती आणि 9 कन्येचं जेवणसुद्धा करण्याचं ठरवलं होतं. तर खालच्या काकू आणि ताई दोघीही जणी मला मदतीला आल्या होत्या. साक्षात अंबाबाई त्यांना माझ्यासाठी पाठवलं असावं असं मला वाटलं. आणि इतकी छान पूजा झाली होती ना, खूपच छान. आणि मलाही एवढं समजत नाही तेवढं नित्यनेमाने माझ्याकडून काकूंनी करून घेतलं. मला खूपच छान वाटलं. जेवणामध्ये सुद्धा भरपूर असे आयटम केले होते आम्ही. उसळ केली होती हरभऱ्याची, आलूची भाजी केली होती पातळ रश्श्याची, पुऱ्या केल्या होत्या, खीर केली होती आणि तळणसुद्धा काढलं होतं जसं की भजे, पापड, कुरड्या आणि आमरस केला होता आणि दही भाताचं बोनंसुद्धा मी देवीला दाखवलं होतं. असं भरपूर काही केलं होतं आणि खूप छान अशी पूजा करून घेतली. काकू आणि ताई स्वयंपाक करत होत्या आणि स्वयंपाक आटपातच आला होता. तेवढ्यात मी देवीची ओटीची तयारी करून घेतली. ओटी भरून घेतली देवीची आणि ओटी भरता भरता तर स्वानंदी बघा कशी वळवळ करत होती. अजिबात एका ठिकाणी थांबत नव्हती. आणि खरं सांगते, काकू आणि ताई जर आल्या नसत्या तर हे सगळं काही अशक्य होतं. कारण स्वानंदीमुळे मला करताच आलं नसतं आणि मी जर केलंही असतं ना, स्वानंदीवरती ओरडून, तिला मारून, तिच्यावरती चिल्लाऊ करायला लागलं असतं. म्हणून माझं असं खूप छान वाटलं मला की काकू आणि ताई आल्या आणि इतकं सुखासमाधानाने झालं आणि शांततेने झालं. स्वानंदीने थोडाफार राडा केला तर तो मी सांभाळून घेतला. जर काकू आणि ताई नसत्या आल्या आणि मी एकटी असते तर माझी खूप जास्त चिडचिड झाली असती. आणि देव करून राहिलो आपण आणि देवासमानच त्या बाळाला मारत आहे, मला ते अजिबात आवडत नाही. मी तशीही देवपूजा स्वानंदी झोपल्यानंतरच करत असते. नाहीतर मी देवपूजा करायला गेली आणि स्वानंदी तिथे काहीतरी मिसमॅच करते आणि मला ते अजिबात आवडत नाही. आणि 1-2 वेळा असं झालं की मी देवपूजा करताच तिच्यावरती ओरडली आणि मारण्यात आलं. तर मला ते छान नाही वाटत की देवपूजा करता आपण बाळाला मारलं वगैरे. म्हणून मी ती झोपल्यानंतरच देवपूजा करते. आणि एवढं जेवढं काही करत होते तिथे तेवढं मला सहन होत होतं. 9 कन्या जेवू घालणे काही मोठी गोष्ट नाही आहे, पण 9 कन्या सापडणेसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आजच्या जगात. कारण की अजिबात आमच्या कॉलनीमध्ये मुली नाही आहेत आणि 1-2 आहेत सुद्धा, तर त्या घरीच नव्हत्या. म्हणून मी 9 नैवेद्य करून घेतले देवीसाठी आणि ते देवाजवळ ठेवले आणि माझ्या स्वानंदीलाच मी पाय धुवून एक कन्या म्हणून जीव घातलं. तेही व्यवस्थित जेवली नाही, पण जसं कसं होईना मी तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, अशा प्रकारे मी 9 नैवेद्य काढले होते आणि त्याच्यावरती जेवढं काही केलं होतं ते सगळं त्याच्यावरती ठेवलं आणि देवीला दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी मी ते सगळं गाईला लावून दिलं. अशा प्रकारे मी पूजा करून घेतली. बघू शकता तुम्ही किती सुंदर पूजा झाली होती आणि एकदम प्रसन्न वाटत होतं पूजा झाल्यानंतर. स्वानंदीलासुद्धा छान नवीन ड्रेस वगैरे घालून दिला होता आणि माझे बाबासुद्धा आले होते वेळेवरती. मग आणि सगळी पूजा, ओटी वगैरे नैवेद्य झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून छानशी मस्त आरती करून घेतली देवीची. चंदनाची उटी कुमकुम केशवरा हिरे जडता मुकुट शोभले. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानसाने. देवीच्या 5 आरत्या म्हणून घेतल्या. माझी आई या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. त्याच्यामागचं कारण म्हणजे माझ्या आईची तब्येत खराब होती आणि माझी आई दवाखान्यामध्ये ॲडमिट होती. त्या कारणाने माझी आई या व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे. आणि माझी आई असती तर मला स्वानंदीला सांभाळायचं एवढं काही टेन्शन नसतं, हेही मला काकू आणि आमच्या त्याच गप्पा चालू होत्या. तर बघा, अशा प्रकारे आरती करून घेतली आणि नंतर स्वानंदीला जीव घातलं. सगळ्यात पहिले तर तिचे पाय धुवून घेतले. पाय धुवून झाल्यानंतर तिला आलता लावून घेतला पायाला आणि नंतर तिला ताट वाढून जेवायला दिलं. तर अशा प्रकारे केलेलं आहे आम्ही. आणि त्यातही मॅडमचे खूप नखरे चालू होते. काही केलं ती एका ठिकाणी बसत नव्हती आणि एकच घास तिने नियमाने घेतला, जास्त काहीही ती जेवली नाही.
माझी खूप अशी इच्छा होती की 9 मुली जीव घालायच्या, पण आता हळूहळू जेव्हा माझी स्वानंदी मोठी होईल, तिच्या जेव्हा मैत्रिणी होतील, तेव्हा ती नक्की 9 काय 15-20 जणीसुद्धा आणेल जेवायला. पण सध्या माझं पिल्लू छोटंसं आहे, त्या कारणाने बघा एकच घास घेतला आणि ती पडादी होती. नंतर बाबा आणि स्वानंदीला जेवायला दिलं. स्वानंदी तरी जेवतच नव्हती, तिला सर्दी आणि ताप झाली होती, त्या कारणाने ते 3 दिवस झाले काही खात नव्हती. तर खूप छान असा सुंदर टेस्टी असा स्वयंपाक झाला होता. तुम्ही बघू शकता पूजासुद्धा खूप छान झाली होती. आणि बघू शकता माझी अंबाबाई, मला असं आतून आवाज येत होता की माझी अंबाबाई माझ्यावरती खूप खुश झाली असावी अशा प्रकारे. आणि नंतर काकूंनासुद्धा हळदी कुंकू देऊन एक ब्लाऊज पीस, फळ आणि थोडेसे त्यांचीसुद्धा ओटी भरून घेतली. आणि ताईंनासुद्धा, कुमारिकेलासुद्धा मी त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे हे जेवढं केवढं या व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, याची मी अपेक्षासुद्धा केली नव्हती की मी एवढं सगळं काही करू शकेल. पण ते सगळं माझ्याकडून देवीने करून घेतलं, याचमुळे मी व्हिडिओ बनवत आहे. दुसऱ्या दिवशी होती रामनवमी, तर रामाची पूजा करून घेतली. आमच्याकडे जिथे मी राहते तिथे रामफळाची पूजा केली जाते रामनवमीच्या दिवशी, तर त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली. आणि आम्हाला जेवायला जायचं होतं मग नंतर. माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे माझा परिवार इकडे मस्त चालू आहे त्या परिवाराच्या. आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. रामनवमीचा खूप मोठा कार्यक्रम आहे इथे आणि तिथे जेवायला चाललेलो आहोत काकूसोबत. तिचे बाबा आले आहेत जेवण करून. आता स्वानंदी आणि मी चाललेली आहे. आणि मॅडम बघा. आणि काल होती अष्टमी, तर काल मी माझं 9 दिवस मी जो दिवा लावला होता अखंड नवरात्रात त्याचं करून घेतलं. आणि आज होती रामनवमी, तर रामाची सुद्धा पूजा वगैरे झालेली आहे, सगळे देवपूजा. आता आम्ही जेवायला जातो. ऐकतच नाही हा क्यूट बॉय. आणि नंतर 1-1:30च्या दरम्यान दुपारी आम्ही जेवायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे अष्टमी आणि नवमीचा दिवस गेला माझा. कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.